ॐ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। विख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानेषु भगवान् श्री रंगनाथ श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं मोक्षनाम ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठम्। बंध होवे तो बंध की निवृत्ति रूप मोक्ष होवे, बंध नहीं याते मोक्ष भी नहीं। विषय हे अनुभवाचा आहे, पण आता ग्रंथकारांनी सांगितलं म्हणून सांगावं लागतं. अविद्या हे नाही झालं, बंधू नाही, बंधनाचे नाही ठावे मुक्त काशी म्हणावे असं तुकोबाराय म्हणतात. बंधनाचे नाही ठावे मुक्त काशी म्हणावे. सारी झाली मिली लट्टिके वचन बद्धम कशीन तुका म्हणे असे हे अपवादाचा विचार आहे. बंध नाही, अविद्या नाही झाला, मान नाही, पण अविद्या नाही म्हणून नाही ती नाहीचीच निवृत्ती, नाही आहे तीच प्राप्त आहे. सुरुवातीला सांगून गेले शास्त्रकार, पण त्यावेळेस नजर कुठली प्राप्तीची प्राप्ती, निवृत्तीची निवृत्ती, प्राप्तीची प्राप्ती, निवृत्तीची निवृत्ती. नाही त्याचा नाहीचाच निश्चय, आहे त्याचा निश्चय नाही, आहे ते कळायचं आहे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आपण ब्रह्मनिष्ठा राख्य पूर्ण तत्पर निश्चय, असा निश्चय पाहिजे. आणि ही जीवनमुक्तीचा निश्चय येतं. कसा निश्चय पाहिजे? सूर्य पूर्वेचा भानू पश्चिमे उगेल तरी जन्मर नाही आम्हा, हा निश्चय पाहिजे. पूर्वेचा भानू अशक्य ते शक्य घडेल एखाद्या, पण आम्हाला नाही. ते एखाद्या वेळेस दादाला विचारावं तसं कसं शक्य आहे, म्हणजे पूर्वेचा पश्चिमेला कसं उगव? अरे म्हणजे माझ्या स्वप्नात पश्चिमेला उगवलं, तुम्हाला काय आहे माहिती? कारण अविद्या हे नाही झालं. तुमच्या सुखदुःखाच्या संगतीकरता अविद्या साधून स्वीकारली. आता इथं स्थिती प्राप्त झाल्यानंतर, बिनचूक समजूत झाल्यानंतर ते नाही असावी. त्याला एक आणखी गुरुचं उदाहरण सांगावं. गुरूंची उदाहरण व्यवहारामधून सिद्धांत पटवून देणार. गुरूंनी सांगावं की स्वासीन भाई झाल्यानंतर तिला किती कुमारिका आणि विधवांच्याला तो स्वासीन नाही म्हणजे तिचा निश्चय बदला. निश्चयाचे गेला असं पण चिंतन सांगणार. निश्चय ध्रुव देव जैसा गगनीचा राव, ध्रुव तारा जसा हलत नाही कधी, तसे त्या निश्चयात बदल होतच नाही.
चला मग श्वासनीचे दृष्टांत दिले, पुन्हा गाडोत चौथमी उभा राहायला दृष्टांत दिले, असे पुष्कळ दृष्टांत दिले जाते. तरी पण एकच अंतर्जप चिंतन एका शब्दात सांगून पुढे येऊया. एकदा बीज भाजल्यानंतर त्याची लाही झाल्यानंतर ते उगवल का? नाही का? तसं एकदा बाद निश्चय झाल्यावर बदलत नाही. आणि मी सुखस्वरूप आहे त्याच्यात उत्थान नाही, सुखामध्ये उत्थान नाही. आणि देहाधिक जगत बाद निश्चयामध्ये विकार नाही. म्हणून जीवनमुक्त पुरुषाचा व्यवहार जीवनमुक्त झाल्यावर कळेल. म्हणून अविद्या नाही आणि अविद्या नाही म्हणून त्याचं कार्य पण नाही. आता थांबायचं सिद्धांत गोड आहे. अविद्या नाही तर अविद्याच कार्य नाही. आता तुम्ही तुमच्या देहाच्या विचाराने करा काय काय आपल्या जवळ काय काय. तसं नाही. आता तुम्हाला शब्दांनी कळलं, पण हा देह जर मिथ्या ठरला, अंतःकरण जर मिथ्या आहे असं शास्त्र जर म्हणतं, तर कुठे कुणाला विकार, कुणाला जन्म, कुणाला मरण काय नाही घडत. आणि घडलं तरी फलप्राप्त आहे. हो काय म्हणजे महाराज सुरुवातीला काय सांगितलं? पूर्वेचा भावनो परी जन्म मरण कळतं का हे? आणि आता महाराज मरायच्या आधी समाधी बाहेर खालून ठेवतात. नाही झालं ते. आम्ही तिथे गेलतो राव दासकडे, बाकी काही नाही. मला दाखलं बाबा नरकारे तिथं समाधी करता बाहेर काढून ठेवलं. काय कुठे एक जर सगळा भगवंतच आहे, एक समस्त श्री वासुदेव आहे, असा जर तुझा अनुभव आहे तर हे काय बाकीचं नाही. साधू संतांची समाधी नित्य समाधी, निळामणे स्वरूपसिद्धी नित्य समाधी हरिनाम. समाधी या शब्दाचा अर्थ अव्यवहार स्थिती. समाधी या शब्दाचा अर्थ काय? अव्यवहार स्थिती. किंवा साधनाची संपूर्ण संपलेली, साधना संपले झाली. ते आगीचे शास्त्र अविदेव विनाशेष पात्र वाचून होती स्वतंत्र आत्मबुद्धी. अविद्या निवृत्ती शास्त्र आहे. वस्तूमध्ये शास्त्राचा उपयोग नाही, वस्तूमध्ये शास्त्राचा उपयोग नाही. म्हणून अविद्या नाही. अविद्या नाही खपुष्प आहे, शस्यशृंग आहे, वंद्यासूत आहे, काशीचं तूप आहे. हे नकारात्मक उदाहरण नाही. याला निरुपाधिक अध्यासाचा विचार चालला आहे. सोपाधिक अध्यासाचा विषय खाली असतो आणि निरुपाधिक अध्यास याला दृष्टीसृष्टीतलं प्रकरण मानावं. दृष्टी सृष्टी म्हणजे दृष्टी आणि ज्ञान आणि ज्ञानाचा विषय युगपत आहे. आणि तो युगपत भ्रमरूप आहे. नाही तर युगपत म्हणणं सुद्धा नाही. म्हणून अविद्याच कारण हे कसं म्हणून बंध काले बी बंद हवा. व्यासो नारायण म्हणतात ब्रह्मसूत्रामध्ये बंध काले बी बंद हवा. ज्या तुला बंद वाटतो त्या काळी तुझा त्या संबंध नाही. तर अभाव आहे जरा कशाचा? अज्ञान तत्कार्याचा. अज्ञान तत्कार्य काय? मी करता, मी भोगता, मी सुखी, मी स्त्री, मी पुरुष, मी पंडित, मी ही बंद आहे त्याला. हे बंधच कार्य, बंध अज्ञानाचे कार्य आहे. आणि हे तिथं नाही तुझ्या स्वरूपात नाही. तिथं वंद्याचे पुत्र कैशी जन्मपत्रिका तसे नाही. चला अज्ञान होवे तो ताका ज्ञानाचे नाश होवे. अज्ञान असले तर त्याच्या ज्ञान करता ज्ञान करून त्या ज्ञानाने अज्ञानाचा नाश होईल. अज्ञान है नाही याचे ताका नाशक ज्ञान भी नाही. म्हणून ज्ञानही नाही ना अज्ञान बी नाही. जाणीव नेहमी भगवंती नाही. हे गोष्टी फक्त जो अभ्यास करतो, जो मनन करतो, जो निध्यास करतो त्याला हे अनुभव येत असतो. त्यालाही अनुभव येत असतो. पाठ करा, पाठांतर करा, पण वृत्ती त्या कक्षात ठेवा. लिंग देह जो भंग झाला नाही तोपर्यंत बाप्पा मुक्ती कशी?
जोपर्यंत लिंग देह अंतकरण बाधित नाही ठरलं तोपर्यंत मुक्तीच्या गोष्टी करू नकोस. लिंग देह ज्याचा बाध झाला, बाध या शब्दाचा अर्थ त्या लिंग देहाला कारण नाही. ज्या वस्तूला कारण नसते ती वस्तू मिथ्या असते. मग हे सगळे शास्त्रकार नैयायिक, कनाद, कपिल, पतंजली त्यांनी कारण मानलं म्हणून त्याला समन्वय साधलं नाही. आणि ह्याने तुमच्या सुखदुःखावरून कारण स्वीकारलं साधू, नाही तर त्यांच्या दृष्टीनं कारणच नाही. त्यांच्या दृष्टीनं त्याला सांगतो, गुरुजी सांगा मला, गुरुजी सांगा. योग्य अयोग्य स्त्री हनुमानजीच्या समोर आहे का? हे शब्दच आहे त्यानंतर. तसं निरुपाधिक अध्यासामध्ये देश काळ नाही, अविद्या नाही, त्याचं कार्य नाही, त्याच्या ज्ञानाची पण गरज नाही. कारण अज्ञान असं तर ज्ञानाची गरज आहे, अज्ञानच नाही तर ज्ञानच काय गरज आहे. मग जाणीवच न रे त्याचे जाणवच काय, जाणीवच नाही त्याचे जाणवच काय. जेथे नाही सुषुप्ती त्याची काही सूर्याची भ्रांती. अरे सूर्याची भ्रांती आहे, सुषुप्ती सापेक्ष तूर्य आहे. तूर्य म्हणजे शुद्ध सत्व गुणाचा आनंदाच्या भोगाची अवस्था, पण ती सुद्धा भ्रम आहे. झालं नाही तसं जमायचं इथं. शुद्ध सत्वगुण तत्वमसी महावाक्याच्या द्वारे अहम ब्रह्मास्मीची वृत्ती मावळली, आनंदामध्ये वृत्ती पोहोचली, ती शुद्ध सत्वगुण. आनंद विषय नाही, आनंदाला विषय नाही, आनंद आनंदाचा. आनंदोरिया जी परमानंदोरी जया सुट्टी म्हणते की गोंदो. ज्या ज्ञानाला आश्रय विषय नाही ते ज्ञान त्याचं स्वरूप आहे. म्हणून अज्ञान नाही. आता याला एक उदाहरण सांगतो, गुरुजींनी सांगावं. आता क्रमण सांगावं लागलं ना कळण्याकरता. सिद्धांती तुमच्या अभ्यासावर, तुमच्या तपावर, तुमच्या ह्याच्यावर हे अनुभव आहे. वेदांत अनुभव आहे. वेदांत पांडित्य नाही, वेदांत शब्द नाही, वेदांत कला नाही, वेदांत एक कौशल्य नाही, वेदांत अनुभव आहे. वेद अंत म्हणजे इथं सगळं वेदात संपलं तो वेदांत आहे. वेदांत ना, वेदात जिथं परिश्रम संपली ते वेदांत. आणि त्या वेदांताचं एकच आहे. झालं काय आता निश्चिंतीने पावलो विसावा म्हणजे आकर्ता अभाव, साक्षी, असंग, निर्विकार, हे ज्यावरतीला कळलं त्यावरती ते साधना संपलीत. झालं समजू सुद्धा नाही. समजू कोणाची कोणी करायचे. याला एक दर्शन द्याल नाथाने, नाथाच्या भागवतात आलं. साखरेचीच गोडी, साखरेची भावली, साखरेचं पात्र, साखरेचं पातेलं, साखरेचं पाणी, साखरेचं पाणी, आणि त्यांच्यात साखरेचे 10-5 पाहुणे आले साखराचे. आणि त्याच्यात साखरेच्या कारल्याची भाजी केली एका साखरेच्या बाईने. नाथाचं भागवत आहे जरा हे वाप. आणि ते पंगत बसले. मग हे साखरेच्या पात्रामध्ये त्याने भाजी काय वाढलं ते पकवणं. मग ते जेवणार चवी सांगितलं असं ना नाही झालं. नाथाच्या भागवतात विषयाला तेच तुकोबाराय सांगतात. तुकोबाराय ते सांगतात तरी नजर नाही रे परमार्थामध्ये. गोडपणे जैसा गोड तैसा देव झाला सकळ. कुठं विद्या. गोडपणे जैसा तैसा देव झाला सकळ. आता चला पुढे थांबा. इथे पाण्यावरचा तरंग पाण्याची खोली कळेल का लांबी कळेल त्याच्या अंगाला. पाण्यावरचा तरंग ते खोली सांगेल का लांबी रुंदी सांगेल पाण्याची. म्हणून अभिनया सेवा चित्त भरली मनाची जगत. नंतर प्रसाद माझा आहे, माझा प्रसादान ते द्वा. अभिनया सेवा, अभिनय सेवा म्हणजे सच्चिदानंदाचे बिनचूक समजूत निश्चय. आणि ते निश्चयाचे विस्मरण म्हणजे अविद्या. मात्र आहे माऊली म्हणतात जाणीव नेणीव. शास्त्रीय सांगते संवादी विसंवादी. संवादी बरोबर नाही, विसंवादी नाही. विसंवादी म्हणजे देहादिक जगत वाटणं, संवादी म्हणजे मी साक्षी म्हणणं.
मग अर्जुनाचे समाधी रहित गेलता म्हणून सांग म्हणजे आता कृष्णाला कोणावर शस्त्र धरू नाही तसं म्हणून अविद्या नाही हे निश्चित आहे. अभ्यास करा म्हणजे नाही अनुभव येईल. याला एक उदाहरण दुसरं सांगतो. गुरुजींनी सांगितलं स्वप्न तुम्ही स्वप्नातून जागृतीचं आल्यावर आहे तर निश्चय होतं की नाही तर निश्चय होतं. स्वप्नातून जागृती आलं आहे तर निश्चय की नाही तर निश्चय नाही तर निश्चय. चला सुखे मी निजलो का सुने सारून ते हा निश्चय आहे का तुमचा. त्रिकुट शिकरीगा दान मिळाले यायचं म्हणजे काय. स्थूल सूक्ष्म देह ही त्रिकुट त्याच्या नंतर जे अधिष्ठान चेतन ते सुख तिथे स्थिर झाले. शून्य म्हणजे अज्ञान नाहीसे करून तिची विसावा गेली. वरती तो साधना तो संपलं. निजलो म्हणजे तन्मय झालो. पण नाही पण ही तर अविद्याच नाही तर बोलायचं कसं आला काय. वांगीच्या मुलांनी उठलं आकाशी फुल तोडलं हे जसं आहे तसं झालं. तेव्हा एक गवताचा पुतळा केला आणि काशीचं तूप आणलंय आणि वांग्याच्या मुलांनी त्या तुपात लोण्याचे भजी चळले आणि त्या पोराला खायला दिले. हे जसं गमक आहे तसं शब्द जगत नाही रे बाबा. हो सर्व खलून ब्रह्म याचा अर्थ काय होतो. सर्व खलून ब्रह्म म्हणजे काय. नेह नानच किंचन दुसरी वस्तू नाही चालत. एक अनुभव करू आपण खाली येऊ द्या. आयाला सोडून जग सिद्ध करा. आयाला सोडून जग सिद्ध करा. मग आया आधी का नामरूप आधी आहे आधी. आहेला बंध मोक्ष आहे का. आहेला विकार आहे का. आहे ही कल्पित संबंधाने अनिरुष्णी पदार्थाला आहेपणा अधिष्ठानाचा अनिरुष्णी संबंधी वाटतो. वास्तविक त्यात नाही झालं. त्याला दृष्टांत द्यावा गरज नाही. शेंगा आहेत. शेंगामध्ये बी आहे. त्या शेंगामधल्या बियाला तेल आहे का त्या कवरला तेल आहे. बियाला तेल ते कवरला वर टपरला कळते का तो वरच. फलकटा संसार एक सार भगवंत काय. फलकटा एक सार. महाराज कोर्ट कचेरीला गेल्यावर तुला सांग तुला माहित नाही. आम्ही ज्यावेळेस मधुकरी मागत होतो पंढरपूर त्यावेळेस मधुकरी विद्यार्थ्याच भांडणं. माझ्या घरी कशाला जातो मधुकरी मागायला. आता ह्याच आहे घर. आता तू आणि मी आपण यांच्या घरी जायचंय. मी ह्यांच्या घरी वरती मला मधुकरी वाटतं. तू तिथे मला तुला काय कारण तिकडे जायचं. ते माझं घर आहे. किती वेळेपणा हे जगाचा. ही तर दे तसंच. या ध्याशी म्हणे मी स्त्री पुत्र द्वारा धन म्हणे माझे. हे वेदांत सांगणारे इथं अटकत. आणि तिथं पळा होता बाधिता निवृत्ती. अरे बाधिता निवृत्तीनं व्यवहार कर पण त्याचे तुला बाधिता निवृत्ती खून सांगतो. रिअलायझेशन नको होता. ही बाधिता नुसता निश्चय आहे. पण ते कुत्र्याचं पिलू मिळलं तर तुमचं डोळ्याचं पाणी तुटत नाही. बाधिता निवृत्ती कशी तरी तुझी. त्या देहाला देह जर मिथ्या दृश्य भावली आहे तर त्याचा लाभ तोटा कोणाचा. सुख दुःख कोणाला. म्हणून गुरुजींनी सांख्यशास्त्राने दुःखातून बाजूला काढलं आणि वेदशास्त्राने दुःख नाही म्हणून सांगितलं. झाला परमार्थ. सांख्यशास्त्राने देहाचा द्रष्ट म्हणल्यानंतर सुख दुःख देहाच्या ठिकाणी धर्म. तुझा काही संबंध नाही. हे कळल्यानंतर सुख दुःख देहाचा तो बघणार आहेस ना. न करी रे सांग राहे रे काय राहे निश्चल नाही पण. हा बघ म्हणतो हे पण म्हणता वेळेस काय म्हणून तिथे झालं आम्हाला काय कळतंय. न करी रे संग म्हणजे याचा माझा संबंध नाही. मी त्याच्यात व्यवस्थित आवाजित आहे आणि हे कल्पित आहे. देहाधिक जगत कल्पित आहे. मग जन्य आहे का कल्पित पदार्थ आहे.
ह्याच्या ठिकाणी जन्य भाव आहे का काही कल्पित आहे? हा आहे का नाही? आयुष्य किती वर्ष झालं तुला? शब्द बरोबर आहे, तसं नाही, पण हे कळल्याशिवाय मजा नाही. काहीच मी नव्हे कोणी या दिशेत, हे का कोणत्या ठिकाणचा नाही गौरव, काहीच नव्हे कोणी या गायचा, आहे शुद्ध बुद्ध ठायचा ते. देश वेश नव्हे माझं सहज फिरत आलो. देश नाही आणि वेश नाही. वेश म्हणजे स्थूल देह नाही आणि देश म्हणजे अविद्या नाही. हे दोन्ही नाही माझ्या सहज फिरत आलो आणि रोचे स्वइच्छेत झाला विधी. ही जीवनमुक्ती नाही झालं, हे जीवनमुक्ती नाही. असे जीवनमुक्ती झालेले गुरुजी आणखीन कोणी त्या योग्यतेचे असतील, पण जीवनमुक्तीचे निदान खालच्या प्रसंगामधून लोकदृष्टीनं ज्याला सुखदुःखाचा अजिबात परिणाम नाही तो जीवनमुक्त. आता इथं अतिव्याप्ती कराल तुम्ही. योग्याला त्या उन्मनीमध्ये सुखदुःख नाही, तर उन्मनीमध्ये सुखदुःख नाही, सुखदुःखाचं बीज आहे. कारण उन्मनी सापेक्ष पद आहे ना, मग उन्मनीमध्ये तोऱ्याकडे आल्यावर, उन्मनीमधून जागृतीत आल्यावर उन्मनी सापेक्ष भाषा आहे का नाही? जे ते नाही सुषुप्ती ते कशी तूर्याची भ्रांती. तूर्याची भ्रांती म्हणजे उन्मनी कुठे आहे? तुका म्हणे ती उन्मनी नाश कार्याकारणे, फक्त बिनचूक समजूत, आणि ते बिनचूक समजूत मावळणं, याचं नाव व्यापक आहे. बिनचूक समजूत त्याला गुरुजी सांगत असतात. मड जाळलं, राग झाली, तिथं काम बघत नाही, ती राग गंगेत टाकायची असते. मग ज्ञानगंगा न्हाले. ज्ञानगंगेमध्ये न्हायला म्हणजे आनंदाच्या लाटामध्ये राहिलं. आनंदाचे डोई, आनंदाचे तंग, आनंदाच्या आनंदाचे. हे फक्त आपण शब्द नकाशाने गणिताने सोडवतो. ही अवस्था प्राप्त कोणाला झाली त्याला साष्टांग नमस्कार माझा. हो, ज्याला झाले असेल ते. कोण झाले मला बोट नाही सांगता येणार, कारण मी त्या गणित सोडवतोय. मग आता गणित सोडवलं विद्यार्थ्याला काय कळलं मास्तर कसले आहेत ते. पण मास्तर आहे तेवढे निश्चित, मास्तर आहेत ते सगळं कोणी सांगितलं. गणित कोणी दिलं, मास्तर असल्याशिवाय का? तर ज्ञानराज, तुकोबाराय, नाथ महाराज, गुरुजी मास्तर आहेत सापेक्षिक भाषेने. म्हणून उजळायला आलो. खरा खोटा, खोटा अविदत्तच कार्य नाही. खरा ब्रह्माच्या ठिकाणी ब्रह्म विषय नाही, संपला विषय. खऱ्या शब्दाचा ब्रह्म तो प्रमाणाचा विषय नाही, आणि खोटा पदार्थ तोही नाही, तो आधी तोदाच्या दृष्टीने नाही झालं. पण गंमत अशी अभ्यास करावा. ह्याला एकच पटेल न पटेल, झेपल न झेपल, याला पूर्व भूमिका बिनचूक लागते. की त्या बिनचूक भूमिकेची खून गुरुने सांगावं. ज्यावेळेस श्रोता श्री गुरु जवळ आहे त्यावेळेस त्याला भूक ताळण्याची आठवण नसते. मग तेव्हा ही लाभ आहे. जोपर्यंत तुम्हाला भूक ताळणं आठवते ना तोपर्यंत अभ्यास करा. त्याला जेवायची वेळ नाही, तर असा जो महान साधक आहे त्याला जेवायची आठवण राहते, मग ती मजा येते. ताण हरपली भूक, तिथे ताण आणि भूक हरपली मग त्याला वेळ नाही ताण भूकाची आठवण, मग त्या सुखांत नाही. कारण आनंदी सागर अशाला कृपा कटाक्षे आपल्या पदी अशा. आपण अकराच उपासक आहे म्हणून क्रमक्रमाने चालायचं. ध्येय ती निश्चित आहे की आपल्याला प्राप्त होईल, पण आपल्या ठिकाणचे अनाधिकारत्व, जग सत्यते बुद्धी, विक्षुप्तता, मी माझेपणा हे साठकडून मोजण्याची सिद्ध होत नाही. जोपर्यंत या ध्याला मी म्हणतो, ध्यान समज माझे म्हणतो, अभ्यास कर नीट. त्याला नंबर 2 मध्ये साधनाच तरी ठेव, पण मोहात पडू नको. कशामुळे मोह पडतो?
गंमत आहे, आता सांगतो तुला. सांख्याच्या दृष्टीने क्रमाने जगाची उत्पत्ती आहे, नैतिकाच्या दृष्टीने क्रमाने उत्पत्ती आहे. पण सत्य पदार्थ म्हणून क्रम लागल ना. मग स्वप्नातल्या पदार्थ क्रम आहे का? देशकाल आहे का? कळतं का ह्या ना? पंचमहाभूत स्वीकारून 25 तत्वाचा क्रम लावला त्याने, आहे ना. मग मिथ्या पदार्थात विकार नसतो ना, मग क्रम कसा लावतोस तो? जिथं क्रम आहे तिथं जग सत्य, तिथं दुःख निवृत्त होत नसतं. मग जन्मरची भ्रांती आहे का जन्म जन्य भाव आहे? माऊली काय सांगते जरा लक्षात घे. आमच्या गुरुजीने सांगावं. कोणाचे गणगोत आणि कोणाचे मायबाप. म्हणजे अंतःकरण सिद्ध नाही म्हणजे जीव सिद्ध नाही, जीव सिद्ध नाही म्हणून आत्मा एक आहे, आत्माला जन्म मर नाही, मग कोणाचे मायबाप? जीव सिद्ध नाही, आत्मा अनादि अनंत आहे, मग आईबाप कोणाचे? वाटतंय का? निदान असं तरी म्हणा रे. काय म्हणा? माय जगन्नाथ बाप हे तरी म्हणा. तर तुम्ही संत माय बाप हे तरी म्हणा. आता काय म्हणतात कोण जाणे. पण त्याची अपेक्षा नाही बरं का. पूर्वमीनुसार धक्का नाही द्यायचा. आपल्याला अधिकारात तत्वनिष्ठ बनायचं आहे. हो, यांची उपेक्षा नाही. मग हे तर काय अर्धवट शहाणे यांची उपेक्षा उद्धट होऊन मूर्ख होतात. नाही नाही, पूर्वमीमांसाला सांभाळायचं, पूर्वमीमांसात गुंतायचं नाही, पूर्वमीमांसात गुंतायचं नाही. पूर्वमीमांसाला तितकं सत्व नाही. म्हणजे आचार पाहिजे पण आचाराला सत्यत्व नसलं. ज्ञान पाहिजे पण तलवारीला ज्ञान पाहिजे. तसं आचार पाहिजे पण आचारात सत्व नाही, हे कळलं पाहिजे तर जमत. नाही तर मग काही रिपोर्ट करायचाही नाही जमायचं झालं. म्हणून हे अविद्या तत्कार्य नाही. बंद काळेपी बंद अभाव सूर्य अशा अंधकार काही झाला होता गोचर. सूर्याला कधी अंधकार आहे? ज्यानं सूर्याच्या स्वप्नात येतो ना अंधार. सांगूच का याच्यापेक्षा गुरूंच्या भाषा? गुरुच्या भाषा सांगू का? त्याचा विपरीत अर्थ करू नका, कारण गुरुची भाषा फार खालची पण सिद्धांत गुरु. तुम्हाला असं कधी स्वप्न पडलं का दगड खायचं? स्वप्नात आलाच ना मला आता दगड खायचं म्हणून. दगड खायचा अत्यंत अभाव आहे, तसं अविद्याचा अत्यंत अभाव म्हणून तू मुक्त आहेस. काय गंमत आहे जरा. दगड खाण्याचं स्वप्न कुणाला पडलं मला कुणी सांगा. मी आज स्वप्नात दगड खाल्लाय. हो खरंय का? हो, ह्याचा अत्यंत अभाव आहे. तसं तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी अविद्याचा अत्यंत अभाव आहे. म्हणजे अविद्या नाही, आणि अविद्या नाही म्हणून ज्ञानाची गरज नाही. तेव्हा गुरूंच्या दृष्टांमध्ये फार. आता याच्यापेक्षा दुसरा दृष्टांत दिला तर पण माझ्या शक्तीच्या बाहेरचा येतो. मी एक त्यांचा सेवक येडा वापरा त्यांनी शिव करलेला आहे. एकच सिद्धांत तुमच्या लक्षात आला तर दगड जसा स्वप्नात खायची इच्छा नाही का, दगड खाण्याची इच्छा कधी आहे, कोणत्या वेळेस आहे? नाही झालं. तसं अज्ञान नाही झालं. जसं दगड खायची इच्छा नाही तसं अज्ञान नाही. कुठला विषय हा? 2 अभंग 4 वेळा पाठ झाला की झाला. मी एक कोणी बृहस्पतीच नाही. थोडं एखादा विषय त्यागला की मी काय सुखाचार्य आहे का म्हणजे नाही झालं. साधना करा, साधनाच्या ठिकाणी परिपक्व आणा, विचाराच्या ठिकाणी परिपक्व असावा. एक विचाराचा विचार, अनेक विचार, कार्याचा विचार देहादिक जगताचा, देहादिक कारणाचा विचार, कारणाचा विचार. कारणाच्या विचारामध्ये कारण सिद्ध होणं म्हणून देहादिक जगत नाहीच. हो, अज्ञान नाही त्यांच्या दृष्टीनं. हो, सूर्याच्या दृष्टीनं अंधार आहे का नाही, आणि त्याच्या दृष्टीनं कोणाच्या गोरक्षाच्या दृष्टीनं तुला माहितच नाही. गोरक्षाचं चरित्र तर सांगतो तुला. ज्यांच्या लघवीनं
सोन्याचा डोंगर होतो. असा तो गोरक्ष. त्याने लघवी केली ते डोंगर सोन्याचा झाला. पण तो त्रिविक्रम महात्मा ब्रह्मरूप झाला ते त्यांचं काही नाही चाललं. सगळे आले झालं पण तो त्रिविक्रम राजा ब्रह्मरूप झाला. आणि ह्याने प्रतिज्ञा केली ही उठला तर ठीक नाही तर मी काष्टी आग्रह घेईल. अयोध्या नाही विषय चालला. इतर कोणी हात टेकले ब्रह्मज्ञान हे तर सांगायचे मला. ते चुकलं नाही. त्याला ब्रह्मज्ञान माहीत होतं. आदिनाथ गुरु सकल सिद्धांत मच्छंद्र बोध गोरक्ष ही बरोबर आहे. पण आपल्याकरता किती स्वरूपाची शक्ती ही सांगायची त्याला. ज्यांच्या संकल्पने राख होते असे गोरक्षनाथ, असे मच्छिंद्रनाथ कोणते असू दे. पण तो त्रिविक्रम राजा कारण तो साधू होता म्हणून सगळे जग शोककळी झालं. सगळे आमचे आईबाप गेले म्हणून शोकच झाले सगळ्याचं. त्यावेळेस या जोगाला वाटलं की बाबा असा राजा जरा दयाळू लोकपालक आपण त्याला उपवू. आता हे आपल्या कर्तव्यावर का त्यांना माहीतच असतं हे. पण तुमची किती उडी असली तरी कमी पडते हे त्याचं उत्तर आहे. कोण वेदानुसाने एरू नीती म्हणून भोवडा ना स्वरूपाचं सांग. याचा एकच उपाय झाला. कोणत्या प्रमाणाचा विषय नाही हे आपलं स्वरूप सिद्धांताचा. हे अपरवलन आहे. जास्त बोलण्यापेक्षा नाही झालं. म्हणून हे तर हात टेकलं गोरक्षला सांगितलं म्हटलं अरे बाबा तो ब्रह्मरूप झालाय उपयोग नाही झाला. म्हणून ही ब्रह्मविद्या सगळ्या श्रेष्ठ आहे आणि तेच तुझं स्वरूप आहे. तू सच्चिदानंद तू आहेस हे तुझं स्वरूप आहे. आणि हे अनुभवाच्या परमार्था हे बिनचूक कळलं म्हणजे साधुबोध. साधुबोध म्हणजे झिपऱ्या वाढवणं काय करणं हे नाही बहिरंग नाही. त्याचं बिनचूक समजूत. मी आता सांगितलं तुम्हाला गुरुजीने सांगितलेलं. सुहासिनीबाईचा जसा निश्चय होत नाही कोणी बदलायचा म्हणलं तरी तसं तुमचा निश्चय बदलून झाला. पंडिताला वाटतं मी पंडित, विद्वानाला वाटतं मी विद्वान, भक्ताला वाटतं मी भक्त. ही सगळ्या आंधळेपणाचं बात आहे. प्राप्तिपूर्वक निषेध आहे. म्हणून अभंग गुरूंचं शेवटचं कीर्तन 60वेला हरिजी हृदय मंदिर त्याची सर्व झाला सफळ व्यापार. या अभंगाचं चरित्र फार मी नाही सांगत. एक शब्द सांगून मला पुढे येतो की मला अभंग सांगता येत नाही. मी त्याच्यावर बोलत आहे कधी. हे गुरूंचं शेवटचा अभंग ऐकला. त्यांची स्थिती, त्यांचं काय भक्तीचं ऐश्वर आणि त्यांच्या तपाचं सामर्थ्य त्यांनी दाखवलं. ते कसं दोन बाजू असतात आपल्याकरता. गुरूंचं काय म्हणतात त्याला लाऊडस्पीकर. त्यांच्या काही जवळ गाडकं मडकच्या लोकांचे वायर टाचण्या खोचले बंद झालं. गुरुजी होते ते. काय रे तुला सांग पुरुष. गुरुजींनी पांडुरंगाचा धावा केला. तो धावा असा गरुडावरी बैसून माझा पिवळा पितंबर पैसा असं ते आपण त्यांच्या वेगात म्हणजे विठाबाई असं खूप असं त्या अवस्थेत म्हणजे अक्षरशः मी खोटं बोलत नाही. मी नेहमी गुरूंच्या व्यासपीठाच्या पायाजवळ राहतो. पांडुरंगा पाठीमागे आले उभा राहून व्यासपीठ असं हल्लं. ही वस्तू मग 5000 लोक समाज जमला होता ऐकायला. लाऊडस्पीकर बंद. पण मग भगवंत आलो सगळ्याच्या कानामध्ये गुरुजी बोलतात. ही वस्तू मग अशा दृष्टीने आविध आहे का. मग बायको आई आहे का बायको आहे का बायको ब्रह्म आहे. तुला काय म्हणत मोकळ्याला काय वाटतंय. चाचणी आमच्याकडे असते इथं नसते. वेदांत रामगप नसतो. डोळा म्हणून कानाकडे हात जाणारच नाही. डोळ्याकडे हात जाईल. तसं काय रे
तर मी दररोज धरलेले समोर हे पांडुरंग, हे पांडुरंग वाटतात का? आहे का नाही? वृत्ती त्या स्वरूपात मिसळायचं वाटत नसते, त्याच उत्तर आहे. वृत्ती सच्चिदानंद मध्ये रमल्यावर मग चौकडीचे आत हरी बाहेर हरी कामं घातलं चिरा, अशा स्थितीच्या पुरुषाला अविद्या नाही आणि त्यात कार्य नाही झालं. जमलं का नाही? हा, अंगावर घ्यायचं. परमार्थ मला गुरुजीने अंगावर घ्यायचं शिकवलं. कारण अंगावर घेतलं तरच आहे ना. म्हणून देहदृश्य मन दृश्य आणि देहदृश्य मन दृश्य ही कल्पित नाही, म्हणून ते मी नाही, मी साक्षी आहे. द्रष्टादृश्य शाटला जो स्वरूप शिकला तो काय जाणी राटला इंद्रिया हे नाही अविद्येतात कार्य निवृत्त. द्रष्टादृश्यशी आटला द्रष्टा दृश्य. आता द्रष्टा आटला की नाही, द्रष्टत्व भाव जो असणारा वृत्ती तो मावळला. द्रष्टा काही मत आहे द्रष्टा, पण द्रष्टत्वाचा भाव मी द्रष्टा मी साक्षी मी द्रष्टा मी साक्षी वृत्ती मावळली आणि शिल्लक राहिलं ते. आणि मग स्वस्वरूप शिव मग तो काय जाणे राखला इंद्रियग्राम हे नाही. मग त्या इंद्रियाचा व्यवहार काय होतो हे त्याला कळत नाही. तो काय जाणे राखला इंद्रियग्राम हे नाही, ही ज्याची ती जीवनमुक्ती झालं. आणि अशा जीवनमुक्तीच्या ठिकाणी आमचं कुठे आली? त्याला आमचे गुरुजी सहज बोला बाबा म्हणजे कार्य आता बाहेर मिशा कसं नाही तिला विचार बघ तसं अगदी नाही. आता बाहेर जसं मिशा नाही तसं बोला तिला मिशा शक्यच नाही, तसं अगदी नाही झालं. चला तिला पडून झोप म्हणून हा नाही का बसा असं. म्हणून उग वृत्तीला भगवंताच्या चिंतनात ठेवा. ज्ञानाकडून साक्षीच भाव मोजा. भक्तीतून भगवंताचं ध्यान करा. कर्मातून नाम चिंतनामध्ये रंगा. काम भक्त आम्ही नामाचे धारक, कर्मामध्ये नामाच्या धारच रंगा. आता दृष्टी पुढे अशाच हे भक्तीमध्ये रंगा. या भक्तीचे खून सांगू तुला, खरं सांगतो त्या भक्तीचे खून निश्चय पण परमार्थ. आम्हा विष्णुदासा एक विध भाव न म्हणू देव आणि कशी. शतखंड माझी होईल रचना जरिया होते ना पालख्यात ही निश्चय. न म्हणू देव जमते का? हा निश्चय भक्तीचा. आणि का संकल्प जर आणि का मी सगळ्या पापाचा गोवला जाईल. आणि का संकल्प असं काहीतरी याच्यावर अनेक पापे माझ्या अंगावर येतील. म्हणून न म्हणू देव आणि कसं हे भक्तीच्या दृष्टीने हा निश्चय. आणि स्वपर उत्थान रहित स्वरूप साधुबोध झाला त्याचे एक खूण. स्वतः संशय येत नाही, स्वतः उत्थान होत नाही आणि दुसऱ्याने संशय घातला तरी येत नाही. काय तुम्ही ब्रह्म ब्रह्म करता ब्रह्म कोणाला होतं काय खबर? हे शब्द ज्ञान आहे, तुला होणार नाही आणि तू बोलू नको या विषयात तो अधिकारीच नाही. तर काय करते व्याली वेळ न जाणे वाण काय जाणे. जे साधू होऊन मौल विषय त्यांनी काढला अविद्या निवृत्त प्रदर्शन अविद्या नाही हा निश्चय आणि तो जीवनमुक्त आहे. हे निरुपाधिक अध्यासातला विचार चालू आहे. सोपाधिक अध्यासातला विचार मृगजाला दर्शनाचा वाटतो घ्यायचं बस बस. कुंडली ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की विठ्ठल कुंडली कबरधरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. चल 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 1 2